शोधू कुठर धावू कसर मीच स्वतःला पाहू कसर या मावळातून मावळून तू कधीच गेलार माझ्या राजा रे माझ्या शिवबार 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 शोधू कुठर धावू कसर मीच स्वतःला पाहू कसर. इन सोलापूर न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. महाराष्ट्र हा शब्द कानावर आला की पहिल्यांदा एक नाव डोळ्यासमोर सगळ्यांच्या येतं आणि ते नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज की जय ही घोषणा पूर्ण केल्याशिवाय महाराष्ट्राचा एकही दिवस जात नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आत्ता छत्रपती शिवाजी महाराजांची 388वी जयंती येते आणि या जयंतीच्या औचित्यानं इन सोलापूर न्यूज चॅनलमध्ये आपण काही विशेष मुलाखती प्रसारित करत आहोत. त्या मुलाखतीसाठी आज आपल्याकडे निमंत्रित पाहुणे आहेत प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण सर. मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण यांचा अल्पसा परिचय आपल्यापुढे ठेवतोय. प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण हे गेल्या 20 वर्षापासून इतिहास या विषयाचं वालचंद कला व शास्त्र महाविद्यालयामध्ये अध्यापन करतात. त्यांनी सोलापुरातील गिरणी कामगार चळवळीचा इतिहास या विषयावर PhD केलेली आहे. अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे ते कार्यवाह आहेत. सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभेवर ते सलग 2 वेळा निवडून आलेले आहेत आणि इतिहास विषयाची महाविद्यालयीन अभ्यासक्रमाची अनेक क्रमिक पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. चव्हाण सर, आपलं इन सोलापूर न्यूज चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जरी प्रत्येकाच्या ओठावर आलं तरी आपल्या सगळ्यांच्या अंगामध्ये एक नवी ऊर्जा संचारते आणि ही ऊर्जा माणसाला एका उंचीवर नेऊन ठेवते. मराठी माणूस या ऊर्जेने इतका भारावून गेलेला आहे की छत्रपतींच्या 350 वर्षानंतरही हे नाव महाराष्ट्रामध्ये अजरामर झालेलं नाव आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. महाराष्ट्राची तशी दैवतं थोडीच आहेत. फक्त 5 नावामध्ये संपूर्ण महाराष्ट्र सामावला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यातलं पहिलं नाव आहे ज्ञानबा तुकाराम, त्यातले ज्ञानोबा आणि तुकाराम. दुसरी 2 नावं आहेत आणि नंतरची 3 नावं आहेत. ही नंतरची 3 नावं आहेत शाहू, फुले आणि आंबेडकर आणि मधली जी 2 नावं आहेत ती आहेत छत्रपती शिवाजी आणि दुसरं छत्रपती संभाजी. आज 388व्या जयंतीनिमित्त आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड आणि किल्ल्यांची रचना काय होती, बांधणी काय होती आणि शिवकालीन इतिहासामध्ये त्याचं महत्त्व काय आहे हे प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मी सरांना आपल्या वतीनं पहिला प्रश्न विचारतोय की सर, छत्रपती शिवरायांनी ज्यावेळेला स्वराज्याची निर्मिती करताना शिवनेरी किल्ल्यावरून सुरुवात केली, तो किल्लाही शिवाजी महाराजांनी बांधलेला नव्हता, परंतु ती एक सुरुवात होती. ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज आपल्यातून निघून गेले त्यावेळेला या महाराष्ट्राला शिवनेरी किल्ल्यापासून सुरू झालेल्या प्रवासापासून 350 किल्ल्याची देण देऊन गेले. महाराष्ट्र गड किल्ल्याचा छत्रपती शिवाजी महाराजांनी बनवला. काय छत्रपतींनी किल्ले आणि गड या 2 गोष्टीला महत्त्व दिलं होतं हे आम्हाला सांगावं. खरं पाहायला गेलं तर शिवकाळामध्ये असणारं किल्ल्यांचं महत्त्व अवर्णनीय अशा प्रकारचं आहे, अनन्यसाधारण अशा प्रकारचं आहे. एक तर शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये पाहायचं झालं तर शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यामध्ये झाला. शिवाजी महाराजांना जे काही वैभव प्राप्त झालं, शिवाजी महाराजांनी जे काही स्वराज्याची स्थापना केली ती सर्व गडकोटांमुळेच होऊ शकली आणि शिवाजी महाराजांचा अंत देखील किल्ल्यावरच झालेला आपणास पाहावयास मिळतो. मी शिवाजी महाराजांना खरेखुरे ते दुर्गाधिपती होते आणि किल्ले हे त्यांच्या जीवनाचं अविभाज्य अंग होतं असं मी मानतो. प्रत्यक्षामध्ये शिवकाळाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा किल्ल्यांना खूप महत्त्व होतं. त्याचं कारण असं आहे की शिवकाळ हा अशा पद्धतीचा आहे की ज्या काळामध्ये आजच्यासारखी शस्त्रास्त्र नाही आहेत. आजच्या काळाच्या दृष्टीने आपण
जर शिवकाळाचा विचार करायला गेलो तर किल्ल्यांचं महत्त्व आपल्याला काही वाटणार नाही. किंबहुना शिवाजी महाराजांच्या नंतरच एक 50-60 वर्षांचा कालावधी गेल्यानंतर किल्ल्यांचं महत्त्व संपुष्टात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु शिवकाळामध्ये किल्ल्यांना खूप महत्त्व होतं आणि एक सशस्त्र व्यक्ती किल्ल्याच्या साहाय्याने 100 सशस्त्र व्यक्तींशी लढू शकतो. 100 सशस्त्र व्यक्ती हे किल्ल्याच्या साहाय्याने 10,000 शत्रूंच्या बरोबर लढू शकतात. इतकं ते किल्ल्यांचं महत्त्व त्या काळामध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणूनच शिवाजी महाराजांनी सातत्याने नवे किल्ले बांधण्याचा ध्यास हा घेतलेला आपल्याला दिसून येतो. एकतर जिथे जिथे म्हणून किल्ला बांधण्यायोग्य जागा शिवाजी महाराजांना मिळाली त्या त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी किल्ले बांधले. आणि जे जे काही जुने किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकून घेतलेले होते त्या सर्व किल्ल्यांना नव्याने बांधकामे करून बळकटी आणण्याचं काम हे शिवाजी महाराजांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं किल्ले बांधले, डोंगर रांगा प्रचंड आणि भौगोलिक परिसर जर बघितला डोंगर रांगाचा तो अत्यंत कठीण, अवघड आणि अशा अवस्थेमध्ये आर्किटेक्ट ऑफ फोर्ट्स असं छत्रपती शिवाजी महाराजांना बिरुदावली इंग्रजांनी दिलेली आहे. होय होय खरं आहे. काय नेमकं छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले बांधताना हेरलं होतं असं म्हणता येईल? नाही, खरं बघायला गेलं तर महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची इभ्रत आणि संस्कृती या दोन्ही गोष्टीचं रक्षण जर कोणी केलेलं असेल तर ते सह्याद्रीच्या डोंगररांगांनी केलेलं आहे. आणि शिवाजी महाराजांच्या सगळ्या एकूण कारकिर्दीचा भाग जर तुम्ही पाहिलात तर सगळ्याच्या सगळ्या सह्याद्रीच्या साह्यानेच तो झालेला आपणास पाहावयास मिळतो. शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या उंच सुळक्यांवर जिथे जिथे त्यांना जागा मिळाली की एखादा डोंगर आहे तो इतर डोंगरांपासून वेगळा झालेला, अशी स्थिती जिथे जिथे होती त्या त्या डोंगर माथ्यावर जिथे जिवंत पाण्याचे झरे कायमस्वरूपी वर्षाचे 12 महिने उपलब्ध होतील अशी जिथं जिथं म्हणून ठिकाणं मिळाली त्या त्या प्रत्येक ठिकाणी शिवाजी महाराजांनी किल्ले बांधलेले आपल्याला पाहायला मिळतात. एक तर घनदाट अरण्य, सह्याद्रीच्या डोंगर रांगांमुळे अतिशय अवघड अशा प्रकारची असलेली परिस्थिती, घाटमार्ग, पुन्हा जंगल, या सगळ्या नैसर्गिक परिस्थितीचा फायदा शिवाजी महाराजांनी करून घेतला. आणि याच किल्ल्याच्या साह्याने प्रचंड सामर्थ्यशाली मोगल सत्तेशी, आदिलशाही सत्तेशी शिवाजी महाराज झुंज देऊ शकले आणि स्वराज्याची स्थापना करू शकले. म्हणजे या सगळ्या मुघलांशी लढताना, निजामांशी लढताना अथवा आदिलशाहीशी लढताना छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याचा शस्त्र म्हणून वापर केला. हो, निश्चितच. नेमका कसा केला? हा, खरं बघायला गेलं तर आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी जावळी जिंकून घेतली मोऱ्यांच्याकडून आणि जावळी जिंकून घेतल्यानंतर शिवाजी महाराजांना भोरप्या नावाचा एक मोठा डोंगर, खूप सुंदर अशा प्रकारचा डोंगर शिवाजी महाराजांना पाहायला मिळाला. आणि तो डोंगर बघितल्यानंतर शिवाजी महाराजांच्या मनात आलं की अरे हा खूप चांगला डोंगर आहे, इथे जर आपण किल्ला उभारला तर त्या किल्ल्याचा फायदा आपल्या राज्याच्या संरक्षणासाठी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने करून घेता येईल. म्हणून या भोरप्या डोंगरावर शिवाजी महाराजांनी प्रतापगडाचा किल्ला बांधला आणि याच प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांनी अफजल खानाला नेस्तनाबूत केलं. दुसरं एक उदाहरण आपल्याला घेता येईल की ज्या वेळेला शाहिस्ते खान प्रचंड मोठं अशा प्रकारचं सैन्य घेऊन स्वराज्यावर चाल करून आला त्यावेळेला शिवाजी महाराज इकडे पन्हाळ्याच्या कैदेमध्ये सापडलेले होते आणि तो चाल करून येतो आहे, पुणे पर्यंत येतोय, पुण्यावरून तो चाकण सारख्या ठिकाणी जातोय. कारण पुण्याच्या आजूबाजूचा सगळा परिसर मराठ्यांनी जाळून बेचिराग करून केलेला होता, दुग्धभूत धोरण स्वीकारलेलं होतं आणि सगळा परिसर आजूबाजू जाळून बेचिराग केल्या कारणामुळे घोड्यांना चारा मिळणं वगैरे शक्य नाही. हे पाहून पुण्याजवळील चाकण या ठिकाणी आपली छावणी टाकायचं शाहिस्ते खान ठरवतो. चाकणला एक गढीवजा किल्ला आहे, छोटासा किल्ला आहे आणि फिरंगोजी नरसाळा नावाचा किल्लेदार त्या किल्ल्याचा किल्लेदार आहे आणि हा किल्ला काय गढीवजा किल्ला आहे, आपण सहजी लगेच जिंकून घेऊ असं शाहिस्ते खानाला वाटतं. आणि तो जिंकून घेण्यासाठी सगळ्या आपल्या सैन्याला तो सांगतो की गडी जिंकून घ्या आणि तो जिंकून घेण्यासाठी जवळजवळ 56 दिवस मोगली सैनिकांना लढावं लागतं.
56 दिवसाचा काळ म्हणजे काही छोटा काळ नाही आहे. 2 महिने जवळपास. 2 महिने जवळपास. आणि काय आहे, छोटासा किल्ला आहे, एका खंदकामध्ये असलेला एक छोटासा गढीवजा किल्ला आहे. फिरंगोजी नरसाळ्याने ज्या पराक्रमाने तो किल्ला लढवला, त्यामुळे एक गढी घ्यायला जर 56 दिवस लागत असतील आणि मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी स्वीकारावी लागत असेल, तर आपण किल्ल्यांच्या नादी न लागलेलं बरं, असं शाहिस्ते खान ठरवतो. 1 लाखाचं सैन्य घेऊन आलेला शाहिस्ते खान, पण या अनुभवानंतर कोणत्याही किल्ल्याला तो वेढा देत नाही, कोणताही किल्ला घेण्याच्या भानगडीत तो पडत नाही. अगदी असंच अफजल खानांचा वध झाला त्यावेळेला शत्रूंवर छत्रपती शिवाजी महाराजांचं सैनिक ज्या पद्धतीनं तुटून पडलं होतं, तीही अशीच ओळख होती, त्यामुळे प्रतापगड सुरक्षित राहिला. आणखी असा छत्रपती शिवाजी महाराजांचा जिंकायला सर्वात अवघड किल्ला कुठला होता, जो शत्रूंना जिंकणं सहजासहजी शक्य झालं नाही, अवघड आहे, असा कोणता किल्ला जो नमूद करता येईल? नाही, असे सगळेच किल्ले शिवाजी महाराजांचे बेलाग आहेत. म्हणजे रायगड होता, राजगड होता, सिंहगड आहे, पुरंदर आहे, हे सगळेच किल्ले अतिशय अवघड अशा प्रकारचे होते. परंतु किल्ल्यावर असणारं सैन्य ज्या स्वराज्य प्रेमानं भारावलेलं होतं, ते स्वराज्य प्रेम जे शिवाजी महाराजांनी या सामान्य लोकांच्या मध्ये, सगळ्यांच्या मध्ये, मावळ्यांच्या मध्ये, सर्व 18 पगड जाती जमातींच्या मध्ये जे शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं होतं, ते इतकं मोठं होतं की शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब प्रचंड मोठं सैन्य घेऊन दक्षिणेमध्ये येतो, तोफखाना घेऊन दक्षिणेमध्ये येतो, आणि नाशिक जवळचा रामसेजचा एक छोटासा किल्ला आहे, खूप मोठा नाही, आणि रामसेजचा एक छोटासा किल्ला नाशिक जवळचा, तो जिंकून घेण्यासाठी औरंगजेबाला 3 वेळा आपल्या सरदारांच्या मोहिमा पाठवाव्या लागतात. आणि 3 मोहिमा पाठवून देखील औरंगजेबाला रामसेजचा किल्ला जिंकता येत नाही. आता तसा विचार करायला गेला तर सिंहगड, पुरंदर याच्या तुलनेने रामसेज खूप छोटा किल्ला आहे. परंतु किल्ल्यावर असणाऱ्या किल्लेदारांच्या मनामध्ये स्वराज्याची जी काही प्रचंड ज्योत आणि उर्मी शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली होती, त्यामुळे इथे मग चाकणची गढी असू दे, रामसेजचा किल्ला असू दे, या सगळ्या ठिकाणी आपण पाहतो की मराठ्यांनी त्वेषाने शत्रूंना पराभूत केलं आणि आपल्या स्वराज्याचं रक्षण हे केलेलं आपल्याला दिसून येतं. 3 पद्धतीचे किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी केंद्रित करून बांधलेले आहेत. एक म्हणजे आपल्याला डोंगराच्या भागात असलेला भुईकोट किल्ला आपण म्हणू शकतो, जो जमिनीवरचा किल्ला आहे, जमिनीवरचा भुईकोट आहे. एकदम डोंगराच्या माथ्यावरचा एखादा आपण किल्ला समजू शकतो, जो अवाढव्य मोठा आणि भव्य दिव्य असा किल्ला आहे. आणि तिसरा समुद्र तटावरचा अथवा समुद्रातला किल्ला आहे. काय वैशिष्ट्ये सांगता येतील या तिन्ही प्रकारच्या किल्ल्यांची? नाही, आता याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलो तर मैदानावरील जो किल्ला आहे, ज्याला आपण भुईकोट म्हणतो, तो किल्ला संरक्षणाच्या दृष्टीने तितका महत्वाचा नाही राहत. कारण शत्रूच्या एकूण माऱ्यापुढे भुईकोट सगळ्यात आधी पडू शकतो. डोंगरी किल्ले, ज्याला दुर्ग आपण म्हणतो, हे दुर्ग जिंकणं, गिरिदुर्ग जिंकणं हे अत्यंत अवघड अशा प्रकारचं काम आहे. आणि जलदुर्गाचं जर बोलायचं झालं, ज्याला जंजिरा असंही म्हटलं जातं, तर जलदुर्गाचं बोलायचं झालं तर जलदुर्ग हे खूप मोठ्या प्रमाणावर सागरावरील किनारपट्टीच्या प्रदेशाचं रक्षण करण्यासाठी आणि त्याही पेक्षा सागरावर असणाऱ्या आपल्या आरमाराच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण होते. आणि शिवाजी महाराजांचं मोठेपण याच्यामध्ये आहे की शिवाजी महाराजांनी कधीही मैदानावर आपलं वसतिस्थान ठेवलं नाही. किंबहुना रामचंद्र पंत अमात्य हे आपल्या आज्ञापत्रामध्ये शिवाजी महाराजांची किल्ल्याच्या विषयीची नीती सांगताना असं म्हणतात, काय म्हणतात ते, की गडकोट हीच राजलक्ष्मी आहे, गडकोट हेच सुखनिद्रागार आहे. आणि कोणत्याही राजाला राज्य निर्माण करायचं असेल, शत्रूपासून आपल्या राज्याचं संरक्षण करायचं असेल, तर त्याने किल्ले बांधले पाहिजेत, सातत्याने किल्ले बांधण्याचा ध्यास घ्यायला पाहिजे. नवे किल्ले बांधले पाहिजेत, जुने किल्ले दुरुस्त करून मजबूत केले पाहिजेत. आणि हे सगळं करणं का आवश्यक आहे, तर परचक्र येताच किंवा परमुलखामध्ये किल्ल्याशिवाय सैन्याला आधार नाही. आणि म्हणून गडकोट हेच अत्यंत महत्वाचे आहे. आपण पाहतो की शिवाजी महाराजांनी सुरतेवरून प्रचंड संपत्ती लुटून आणली आणि त्या संपत्तीचा विनियोग हा शिवाजी महाराज स्वतःच्या चैनविलासासाठी करू शकले असते. परंतु सुरतेतून आणलेली प्रचंड संपत्ती ही शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग सारखा बुलंद जलदुर्ग उभारण्यात खर्च केला. अहो, सिंधुदुर्गाचा पाया
हा शिवाजी महाराजांनी शिसं ओतून घातलेला आहे. आणि आज आपण पाहतो आहोत, एवढी वर्ष होऊन गेली, समुद्राच्या प्रचंड लाटांना तोंड देऊन, चक्रीवादळं असेल, सागरी वादळं असू द्यात, सुनामी असू द्यात, सगळ्या संकटांना तोंड देऊन देखील सिंधुदुर्ग बुलंदपणे उभा आहे. त्याचं कारण आहे की शिवाजी महाराजांनी किल्ल्यांना बांधण्याच्या बाबतीमध्ये असेल, सगळ्याच बाबतीमध्ये खुद्द शिवाजी महाराजांचे हात सिंधुदुर्गाच्या बांधकामाला लागलेले आहेत. आणि म्हणून हे जलदुर्ग तर त्यांच्या शत्रूंना धाक होता, इंग्रजांना. ते पोर्तुगीज असं म्हणतात की ज्या वेळेला त्यांनी आरमार उभारायला सुरुवात केली, सागरी किल्ले उभारायला सुरुवात केले, त्यावेळेला सुरुवातीला आम्ही दुर्लक्ष केलं. आणि ते दुर्लक्ष केलं याचा आम्हाला पश्चाताप होतोय. कारण आता शिवाजीचं असणारं आरमार, शिवाजीचे असणारे जलदुर्ग हे आता इतके सामर्थ्यशाली बनत चाललेले आहेत की त्यांना रोखणं आता आम्हाला शक्य होत नाही. आणि त्यांची भीती आम्हाला वाटते की कदाचित उद्या आरमाराच्या साह्याने या जलदुर्गांचा उपयोग करून शिवाजी गोव्यावर आक्रमण करेल. आणि इतकंच नाही तर खांदेरी बेटावर ज्या वेळेला जलदुर्ग उभारायचा शिवाजी महाराजांनी प्रयत्न सुरू केला, त्यावेळेला इंग्रजांच्या बरोबर झालेल्या संघर्षामध्ये मराठ्यांनी पराक्रम गाजवून जे इंग्रज पुढे ज्यांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नाही असं म्हणतात किंवा सागरावर अजिंक्य होते, अशा इंग्रजांचा पराभव मराठ्यांनी करून दाखवलेला आहे सिंधुदुर्गच्या किल्ल्यावरून, खांदेरीच्या प्रश्नावरून. एक असं म्हणता येईल त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्र किल्ला बांधला, जलदुर्ग बांधला, त्यावेळेला मराठी माणूस हा जलमार्गाने वाहतूक करायला, समुद्र पर्यटन करायला घाबरत होता. त्याला धर्माची बंधनं होती. होय की होय, खरंय. आणि अशा काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग बांधला. नाही, आता शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर खरं तर तो एक व्याख्यानाचा किंवा मुलाखतीचा एक वेगळा विषय असू शकतो की शिवाजी महाराजांची वैज्ञानिक दृष्टी किंवा शिवाजी महाराज एकूणच सत्सद विवेक बुद्धीला स्मरून त्यांचं असणारं आचरण, या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्यांनी कधीही अंधश्रद्धेला थारा दिला नाही. म्हणजे शिवाजी महाराजांनी अमावस्या, पौर्णिमा वगैरे अशा गोष्टी कधी मानल्या नाहीत. ते अमावस्येच्या दिवशी चढाई करत असत आणि किल्ले जिंकून घेत. रयतेची लूट ही अमावस्येची लूट. हा, म्हणजे शिवाजी महाराजांची लूट. हो हो हो, खरंय. अनेक किल्ल्यांच्या बाबतीमध्ये किल्ले अंधाराचा फायदा घेऊन हे सगळी कृत्य जी आहेत किंवा कारवाया ज्या त्या शिवाजी महाराजांनी केलेल्या आहेत. अंधश्रद्धेला कधी स्थान दिलं नाही. ज्या काळामध्ये हिंदू धर्मामध्ये पुन्हा येणं ही गोष्टच नव्हती, त्या काळामध्ये त्यांनी नेताजीला असेल, पिलाजी प्रभूला असेल, बाजी प्रभूच्या पुत्राला असेल, शुद्ध करून धर्मात घेतलेला. आपण पाहतो की ब्रिटिशांच्या काळामध्ये देखील ज्या वेळेला ब्रिटिशांनी भारतीय सैनिकांना परदेशामध्ये युद्ध करण्यासाठी नेलं आणि ते सागरी मार्गे आपलं सैन्य नेलेलं होतं आणि हे लढून आले सैनिक ज्या वेळेला परत, त्यावेळेला स्थिती अशा प्रकारची झाली की युद्धामध्ये जाऊन परत जिवंत आल्याचा आनंद त्यांच्या कुटुंबियांना वाटला नाही. त्यांच्या कुटुंबियांना काय वाटलं की यांनी सागर पर्यटन केलेलं आहे, समुद्र पर्यटन केलेलं आहे आणि धर्म सांगतो की समुद्र पर्यटन निषिद्ध आहे. आणि असं असल्या कारणामुळे समुद्र पर्यटन केलेल्या आपल्या नातेवाईकांना, आपल्या कुटुंबियांना घरात घेण्याच्या ऐवजी त्यांना प्रायश्चित्त करायला त्यांच्या कुटुंबियांनी लावलं, त्याशिवाय घरात घेतलं नाही. आणि दुसऱ्या बाजूला आपण शिवाजी महाराजांकडे पाहतो की शिवाजी महाराजांनी जलदुर्ग उभारले, शिवाजी महाराजांनी आरमार उभारलं, शिवाजी महाराजांनी इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी या सागरी सत्तांवर स्वतःचा वचक निर्माण केला, त्यांच्यापासून आपल्या रयतेचं रक्षण केलं. आणि हे सगळं करताना शिवाजी महाराज स्वतः सागरामध्ये आरमारावर स्वार होऊन जात आहेत. तिथे ते असं म्हणत नाहीत की धर्मामध्ये समुद्र पर्यटन निषिद्ध मानलेलं आहे. म्हणजे जे जे राज्य निर्माण करण्यासाठी, जे जे राज्य सुरक्षित करण्यासाठी आवश्यक आहे ती प्रत्येक गोष्ट राजाने केली पाहिजे. म्हणून शिवाजी महाराज ह्या सगळ्या गोष्टी करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून एका अर्थाने ते विज्ञानवादी त्या अर्थाने आहे. छत्रपतींच्या सगळ्या किल्ल्यांकडे पाहिलं तर रायगड आणि प्रतापगड हे दोन प्रसिद्ध किल्ले आहेत. पण तुम्हाला असा कोणता किल्ला वाटतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय दूरदृष्टीने बनवलेला आहे आणि तो संपन्न आहे? नाही, खरंच बघायला गेले तर राजगड आहे, सिंधुदुर्ग आहे, विजयदुर्ग आहे किंवा रायगड हा सगळ्यात महत्वाचा किल्ला आहे. म्हणजे राजधानीचं ठिकाण म्हणून आवश्यक अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी डोळ्यापुढे ठेवून शिवाजी महाराजांनी रायगडची उभारणी केलेली आहे. म्हणजे एक राजधानीसाठी ज्या ज्या गोष्टी आहेत, एक तर रायगडाच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं
तो किल्ला इतका दुर्धर आहे, इतकं अवघड आहे की कोणालाही सहजी तो सर करता येणं शक्य नाही. म्हणजे रायगडावरून खाली यावं तर ते पाण्याच्या धारेनं, आणि रायगडावर वर जावं वाट सोडून दुसऱ्या वाटेने तर केवळ ते वाऱ्यानं. म्हणजे वारा खालून वर जाऊ शकतो आणि पाण्याची धारच वरून खाली येऊ शकते. इतका कठीण, इतका अवघड अशा प्रकारचा हा किल्ला शिवाजी महाराजांनी बनवला. म्हणजे त्याच्यामध्ये मोठ्या सगळ्या बाजारपेठा बनवणं असेल किंवा राजसभा बनवणं असेल, या सगळ्या राण्यांच्यासाठी, सगळ्या मंत्र्यांच्यासाठीच्या आवश्यक अशा प्रकारची बांधकामं असतील, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी निर्माण केल्या. आणि तो अतिशय अवघड आणि अजिंक्य अशा प्रकारचा किल्ला शिवाजी महाराजांनी राजधानीसाठी म्हणून निर्माण केलेला आपल्याला दिसून येतो. स्थापत्यशास्त्राचा नमुना म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला उभा करताना कोणत्या गोष्टीला पहिलं प्राधान्य दिलं असं वाटतं? नाही, आता एकूणच किल्ले बांधणीच्या तंत्रामध्ये जर विचार केला तर इंग्रजांनी सुद्धा शिवाजी महाराजांच्या किल्ले बांधणीच्या तंत्राबद्दल ते असं म्हणतात की स्थापत्य विशारदापेक्षा देखील अधिक जाण किल्ले बांधणीच्या बाबतीमध्ये शिवाजी महाराजांना आहे. आणि असे किल्ले बांधताना खूप महत्वाच्या गोष्टी असतात. एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे 12 महिने तिथे पाणी उपलब्ध असलं पाहिजे. म्हणजे किल्ल्यावर जर पाणी उपलब्ध नसेल तर किल्ल्यावर राहता येणं सैनिकांना कधीच शक्य नाही. आणि म्हणून किल्ल्यावर पाणी उपलब्ध झालं पाहिजे, जिवंत पाण्याचे झरे ज्याला आपण म्हणतो ते किल्ल्यावर उपलब्ध असायला पाहिजेत, ज्याकडे शिवाजी महाराजांनी खूप लक्ष दिलं. इतकंच नव्हे तर सहजी किल्ला ताब्यात घेता येणार नाही. आता अनेक ठिकाणी काय केलं की किल्ल्याचे जे आवश्यक भाग होते तिथे सगळीकडे बुरुज बांधले आणि टेहळणी बुरुज बांधून हे बांधून त्यांना बळकटी आणलेली पाहायला मिळते. अनेक ठिकाणी किल्ल्याच्या उभारणीमध्ये सुरक्षिततेसाठी अनेक कडे तासून तिथून सहजी कोणाला येता येणार नाही अशा प्रकारचे बनवलेले देखील आपल्याला पाहायला मिळतात. सगळ्यात अवघड किल्ला असा कोणता म्हणता येईल? नाही, सगळ्याच किल्ल्यांच्या बाबतीमध्ये आपण तसं म्हणू शकतो, कारण वेगवेगळ्या पद्धतीने अवघड असणं म्हणजे काय आहे, चढायला अवघड की जिंकायला अवघड. आणि मग काही वेळेला असं दिसून येते की एखादा खूप अवघड कठीण वाटणारा किल्ला पण सहजी जिंकला गेलेला आहे आणि कठीण न वाटणारा किल्ला देखील खूप काळ लढतो आहे, असंही चित्र आपल्याला पाहायला मिळतं. तसं काही हे नाही सांगता येत. छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळ्यात आवडता किल्ला कोणता होता? नाही, असं पाहायला गेलं तर किल्ले सगळेच शिवाजी महाराजांच्या आवडीचे होते. म्हणजे मुलावर पित्याने प्रेम करावं इतकं प्रेम किल्ल्यांवर शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. आणि किती प्रेम केलं तर शिवाजी महाराज किल्ल्यांवर इतका पैसा खर्च करत असत. म्हणजे 1671 सालची एक नोंद अशी सापडते की शिवाजी महाराजांनी किल्ले बांधण्यासाठी 1,75,000 होन ते त्या वर्षाच्या खर्चासाठी त्यांनी ठेवलेले आहे. आणि किल्ल्यावरील शिबंदीसाठी म्हणजे दारुगोळा असेल, अन्नधान्य असेल, या सगळ्या गोष्टींच्या इतर गोष्टींच्यासाठी म्हणून 1,25,000 होनाची तरतूद ही शिवाजी महाराजांनी केलेली आहे. आज आपल्याला लाख वगैरे म्हटल्यानंतर काही वाटणार नाही, पण शिवकाळाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ही प्रचंड मोठी अशा प्रकारची रक्कम आहे. आणि मग हे पाहिल्यानंतर शिवाजी महाराजांच्या अनेक अधिकाऱ्यांनीही शिवाजी महाराजांना हा खर्च खूप होतो आहे तो कमी करावा म्हणून शिवाजी महाराजांना सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग तो खर्च कमी करावा असं ज्या वेळेला शिवाजी महाराजांना त्यांचे अधिकारी सांगायला लागले त्यावेळेला शिवाजी महाराज असं म्हणतात की दिल्लींद्रासारखा शत्रू उरावर आहे, म्हणजे औरंगजेबासारखा शत्रू उरावर आहे, तो कधी स्वराज्यावर चाल करून येईल सांगता येत नाही. मग अशा स्थितीमध्ये स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी हे किल्लेच उपयोगी पडणार आहेत. आणि मग ते असं म्हणतात की नवे जुने मिळून 360 किल्ले आपल्याकडे आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांनी स्वतः 111 किल्ले बांधले. आपण जर शिवाजी महाराजांचं आयुष्य बघितलं उन्हपुरं 50 वर्षाचं आयुष्य आहे आणि त्यातही राजकीय कारकीर्द शिवाजी महाराजांची जर आपण गृहीत धरली 30-35 वर्षांची राजकीय कारकीर्द आहे. आणि या 30-35 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये 111 नवे किल्ले उभारणं म्हणजे आज आपण किल्ल्यावर जायला लागलो तर आपली स्थिती अशी होते की वर जाईपर्यंत 4 वेळा थांबत थांबत आपण किल्ला चढतो. आणि असे किल्ले आणि या किल्ल्यांची बांधकामं शिवाजी महाराजांनी 111 नवीन किल्ले, म्हणजे हे एक आश्चर्य आहे. आणि जुन्या किल्ल्यांना बळकटी देणं तो तर भाग आहेच आहे. मग असे 360 किल्ले हे आज मितीला आपल्याकडे आहे. एक किल्ला जर एक वर्ष लढला तर औरंगजेबाला हे स्वराज्य जिंकण्यासाठी
360 वर्ष लागतील, तेवढं आयुष्य त्याच्या आणि तो नशिबात. काय तेवढं पोचणार नाही, ही त्यांची भूमिका आहे. आणि हे धोरण किंवा हा त्यांचा दृष्टिकोन किती योग्य होता हे आपल्याला शिवाजी महाराजांच्या निधनानंतर लगेच औरंगजेब जेव्हा स्वराज्यावर चाल करून येतो त्यावेळेला स्वराज्याच्या मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धाच्या काळामध्ये या किल्ल्यांनी जी भूमिका बजावलेली आहे ते पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की शिवाजी महाराजांची दूरदृष्टी काय होती. आपण म्हणतो ना की महानायक महापुरुष हे काळाच्या पुढे जाऊन पाहतात, आणि ती गोष्ट आपल्याला शिवाजी महाराजांच्या मध्ये पाहायला मिळते. म्हणजे संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पुढे जाऊन राजाराम महाराजांचीही कारकीर्द संपल्यानंतर त्यांच्याही मृत्यूनंतर तारा राणींनी, महाराणी ताराबाईंनी याच किल्ल्याच्या साह्याने औरंगजेबाला सळोगी पळो करून सोडलं. आणि इतकंच नव्हे तर याच किल्ल्याचा वापर करून आपलं स्वराज्य चालविण्याचं काम देखील त्यांनी केलं. म्हणजे काय करायचं, पावसाळा जवळ यायला लागला की मोगलांना किल्ला देऊन टाकायचं. आता देऊन टाकायचं म्हणजे कसा, त्यांच्याकडून पैसे घ्यायचे आणि पैसे घेऊन किल्ला ताब्यात देऊन टाकायचा. आणि पावसाळा सुरू झाला की प्रचंड पाऊस कोकणामध्ये, सह्याद्रीच्या डोंगर रागांमध्ये प्रचंड पाऊस पडतो आणि मोगल सैनिक काय त्या किल्ल्यांवर तग धरू शकत पावसात तग धरू शकत नसत. आणि पाऊस सुरू झाला की ते किल्ला सोडून निघून येत असत आणि मराठी पुन्हा किल्ल्यांमध्ये. म्हणजे स्वराज्य चालविण्यासाठी आवश्यक संपत्ती आणि त्याची जी गरज होती ती गरज भागवून आणि पुन्हा स्वराज्य टिकवून ठेवण्याचं काम हे किल्ल्यांनी केलं. म्हणून औरंगजेबाला जर कोणी पराभूत केलेलं असेल तर त्या पराभूत करण्यामध्ये संभाजीराजांचा पराक्रम, राजाराम महाराजांचा पराक्रम, ताराबाईंचा पराक्रम हा जितका महत्वाचा आहे तितकंच किल्ल्यांची भूमिका ही महत्वाची असलेली आपल्याला पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे किल्ले बांधले ते संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे किल्ले होते. स्वराज्याचे त्यांनी संरक्षण केलं, परंतु ते संरक्षण होत असताना किल्ल्याने काय भूमिका बजावली हे जरा सविस्तरपणे सांगता येईल? शिवकाळामध्ये जर विचार केला आपण, किल्ल्यांचं संरक्षण ही एक अतिशय जिकिरीची अशा प्रकारची गोष्ट. किल्ल्याचं संरक्षण म्हणजे स्वराज्याचं संरक्षण. हो हो, किल्ल्यांचं संरक्षण म्हणजे स्वराज्याचं संरक्षण. आणि किल्ले शत्रूच्या ताब्यात जाता कामा नयेत ही एक नाजूक गोष्ट होती. कारण किल्ल्यावरील एकही व्यक्तीने जर द्रोह केला, गद्दारी केली असं आपण म्हणू त्याला, तर किल्ला शत्रूच्या ताब्यात जाण्याची शक्यता असते. आणि म्हणून किल्ल्याचं संरक्षण ही एक अत्यंत अवघड नाजूक अशा प्रकारची गोष्ट होती. तर शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या संरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या काही उपाययोजना केलेल्या होत्या त्यावरून एक प्रशासक किल्ल्यांकडे किती बारकाईने पाहू शकतो हे आपल्या लक्षात येऊ शकेल. मूळ म्हणजे किल्ल्यावर 3 अधिकारी, मुख्य अधिकारी होते. एक हवालदार, एक सबनीस आणि एक कारखानीस. हवालदार हा किल्ल्याचा प्रमुख आहे. किल्ल्याच्या संरक्षणाची सगळी जबाबदारी ही हवालदारावर आहे. आणि हवालदाराकडे काम काय आहे तर दिवस मावळल्यानंतर किल्ल्याचे दरवाजे बंद करणे आणि जोपर्यंत दिवस उगवत नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये किल्ल्याचे दरवाजे उघडायचे नाही. या बाबतीमध्ये 1-2 उदाहरण तुम्हाला तुमच्या पुढे उदाहरण दाखल ठेवतो. एक आपल्याला खूप माहीत असलेलं उदाहरण जे आहे ते मध्ये हिरकणीचं उदाहरण आहे. की किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या गावातील हिरकणी दूध विकायला म्हणून येते आणि येईपर्यंत उशीर होतो. बाळ झोपतं आहे, झोपेपर्यंत येईपर्यंत उशीर होतो आणि दूध विकून निघेपर्यंत अंधार पडतो आणि किल्ल्याचे दरवाजे बंद होतात. आणि किल्ल्याचे दरवाजे बंद झाल्यानंतर जी हिरकणी दररोज किल्ल्यावर येते आहे, जी परिचयाची आहे, जी किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या गावातीलच आहे, ती माहीत असून देखील रायगडाचे दरवाजे तिच्यासाठी उघडले जात नाहीत. आता मातृशक्तीचा आविष्कार म्हणून आपण हिरकणीकडे पाहतो की आपल्या मुलाच्या ओढीने इतका अवघड असणारा हा किल्ला हिरकणी ही उतरते. एक हा भाग झाला. परंतु किल्ल्याचे दरवाजे उघडले जात नसत हा महत्वाचा भाग आहे. कोणासाठी? किल्ल्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने खूप महत्वाची गोष्ट आहे. दुसरा एक भाग की आपण जे नियम केलेले त्याचं काटेकोर पालन होतं किंवा नाही हे स्वतः खुद्द महाराज आणि त्यांचे अधिकारी हे पाहत असत.
शिवाजी महाराज एक उदाहरण खूप महत्वाचं आहे की पन्हाळ्याच्या किल्लेदाराकडे जातात, किल्ल्याच्या दरवाजाशी शिवाजी महाराज उभारतात आणि किल्लेदाराला सांगतात की माझ्या मागे गनिम लागलेला आहे, शत्रू लागलेला आहे, तो कोणत्याही क्षणी इथे पोहोचेल आणि मला किल्ल्याचे दरवाजे उघडून किल्ल्यामध्ये घे. किल्लेदार सांगतो, खुद्द शिवाजी महाराज सांगतात. खुद्द शिवाजी महाराज म्हणजे स्वराज्याचे मालक छत्रपती स्वतः किल्ल्याच्या दरवाजाशी उभे आहेत आणि ते किल्लेदाराला सांगतायत की शत्रू पाठीमागे तो केव्हाही पोचेल, मला आत घे. तर तो म्हणतो महाराज तुम्ही दरवाजाशी उभे राहा, मी इथे सगळे माझे सैनिक उभे केलेले आहेत, शत्रूला मी कोणत्याही स्थितीमध्ये इथपर्यंत पोहोचू देणार नाही, परंतु मी किल्ल्याचा दरवाजा सूर्योदयापूर्वी कोणत्याही स्थितीमध्ये उघडणार नाही. आणि सूर्योदय होईपर्यंत किल्लेदार खुद्द छत्रपती दरवाजाशी उभारलेले असताना सुद्धा किल्ल्याचा दरवाजा उघडत नाहीत. आणि मग दुसऱ्या दिवशी मात्र रुमालात हात बांधून महाराजांचे पुढे ते उभं राहतात आणि सांगतात की खुद्द छत्रपतींनी सांगितलं, महाराजांनी सांगितलेला शब्द मी पाळला नाही, मला हवे ती शिक्षा तुम्ही करा. त्याला माहित नव्हतं. हो हो, परंतु हे जे मी केलेलं आहे ते माझ्या राजाने सांगितलेल्या नियमाचं पालन केलेलं आहे. म्हणजे अशी माणसं शिवाजी महाराजांच्याकडे होती, म्हणून स्वराज्य निर्माण होऊ शकलं हे आपल्याला पाहायला मिळतं. दुसरा महत्वाचा भाग की सबनीस आणि कारखानीस हे आणखी दोन अधिकारी आहेत. आता त्यामध्ये एक ब्राह्मण आहे, एक प्रभू जातीचा आहे आणि या तिघांमध्ये ही स्थिती अशा प्रकारची आहे की हवालदार काय करतो आहे याच्यावर सबनीस लक्ष ठेवून आहे, सबनीस काय करतो आहे याच्यावर कारखानीस लक्ष ठेवून आहे आणि कारखानीस काय करतो आहे हे सबनीस पाहतोय. त्यातही शिवकाळामध्ये प्रभू आणि ब्राह्मण या दोन जातींच्या मध्ये नाही म्हणलं तरी संघर्ष होतात, तेढ होतात. म्हणजे ब्राह्मण प्रभूंना हीन लेखत असत, कमी दर्जाचे लेखत असत आणि याचा परिणाम असा होता की दोघेही ज्याला आपण लिखापडी ज्ञात असलेल्या जाती पण एकमेकांमध्ये वर्चस्व वरिष्ठ आणि कनिष्ठ पदासाठीच होतं. त्यामुळे ब्राह्मण प्रभूकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देते आणि प्रभू डोळ्यात तेल घालून ब्राह्मणाकडे लक्ष देते आणि त्यामुळे एक होत असे की किल्ल्यावर कोणतीही चुकीची गोष्ट होणार नाही याकडे हे तिन्ही समान दर्जाचे अधिकारी पूर्णतः एकमेकांवर लक्ष ठेवून असत. जर सबनीस एखादा पत्रव्यवहार करतोय तर त्यावर कारखानीसाची आणि हवालदाराची स्वाक्षरी असते. कारखानीस आपल्या गोदामामध्ये असणारं धान्य असेल, दारुगोळा असेल, हे सगळं मागवतो आहे, वापरतो आहे, तर त्याच्यावर सबनीसाची सही आहे. आणि त्यामुळे एक गोष्ट होत असते की किल्ल्यामध्ये कोणताही अधिकारी काही चुकीचं करेल अशी स्थिती निर्माण होत असते. दुसरा महत्वाचा भाग असा होता की जे नियम केलेले आहेत त्या नियमाचं अत्यंत काटेकोरपणे पालन केलं जाईल. जर एखाद्याने नियमभंग केला, शत्रूशी काही संगनमत केलं आणि ते जर आढळून आलं, ते जर सिद्ध झालं, तर अशा व्यक्तीला अत्यंत कठोर अशा स्वरूपाची शिक्षा केली जाते. म्हणजे त्या व्यक्तीचा शिरच्छेद केला जातो आणि नुसता शिरच्छेद करून थांबलत नाही तर भाल्याच्या टोकावर त्याचं शिर रोवून खोवून ते संपूर्ण गडावरून फिरवलं जात असे. म्हणजे किल्ल्याच्या संरक्षणाच्या बाबतीमध्ये कुचराई केली किंवा शत्रूशी कोणत्याही प्रकारे संधान बांधलं तर त्या व्यक्तीला मृत्यूदंडाखेरीज दुसरी शिक्षा नाही. त्यामुळे एक प्रकारची दहशत ही लोकांच्या मनामध्ये असेल. दुसरा महत्वाचा एक भाग असा होता की किल्ल्यावर किल्लेदार म्हणून जो काम करतो आहे त्या किल्लेदाराला त्याच्या मूळ गावाच्या जवळ त्याची नेमणूक कधीच केली जात नसते. जर एखाद्या किल्लेदाराची नेमणूक त्याच्या मूळ गावाजवळ केली तर त्याचं लक्ष किल्ल्यावर राहणार नाही. तो आपल्या गावाकडे लक्ष देईल, सतत गावाकडे जाईल, शेती वाडी नातेवाईक कुटुंब या सगळ्या गोष्टींकडे तो लक्ष देत राहील आणि त्यामुळे किल्ल्याच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष होईल. म्हणून कधीही किल्लेदाराची नेमणूक करत असताना त्याच्या राहत्या गावाच्या मूळ गावाच्या जवळ त्याची नेमणूक केली जात असते. काही काही वेळेला स्थिती अशी असते की एकाच कुटुंबातील 2, 3, 4 व्यक्ती किल्लेदार म्हणून काम करतायत, सगळी भावंड कर्तृत्ववान आहेत, किल्लेदार म्हणून काम करतायत, अशी स्थिती असते. अशा वेळेला या भावंडांना नेमताना देखील जवळजवळच्या किल्ल्यावर त्यांची नेमणूक कधीच केली जात नसते.
का जवळजवळच्या किल्ल्यावर नेमणूक करायची नाही? जर समजा जवळजवळ असणाऱ्या 2-3 किल्ल्यांवर तिघा भावंडांची नेमणूक केली तर या किल्ल्याच्या साह्याने ते मध्यवर्ती सत्तेच्या विरोधामध्ये बंड करतील. कारण एक किल्ला ताब्यात असणे म्हणजे त्या किल्ल्या सभोवतालचा 50 ते 100 मैलाचा प्रदेश त्या व्यक्तीच्या ताब्यात असतो. आणि म्हणून 3 किल्ले म्हणजे 3 किल्ल्याच्या सभोवतालचा 50-100 मैलाचा प्रदेश म्हणजे एक मोठाच्या मोठा प्रदेश हा त्या 3 किल्लेदारांच्या ताब्यामध्ये असे. आणि म्हणून कधीही जवळच्या किल्ल्यांवर अशी भावंडांची नियुक्ती केली जात नसे. दुसरा आणखी एक महत्वाचा भाग या बाबतीमध्ये होता की कारखानीस असेल, सबनीस असेल, हवालदार असेल यांच्या नियमित बदल्या या केल्या जात असत. म्हणजे हवालदार दर 3 वर्षांनी बदलला जातो. आता IPS IAS म्हणजे जे आज आपण या IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये पाहतो. का कसं केलं जातं तर हे अधिकारी जर अधिक काळ एकाच ठिकाणी राहिले तर ते आपले हितसंबंध निर्माण करतात आणि हितसंबंध निर्माण करून त्यातून गैरव्यवहार होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणावर असते. आणि म्हणून शिवाजी महाराज हवालदाराची दर 3 वर्षानंतर, सबनिसाची दर 4 वर्षानंतर, कारखानेसाची दर 5 वर्षानंतर बदली करत असत. आणि त्यामुळे किल्ल्याच्या संरक्षणामध्ये अत्यंत मजबूती आलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रशासकीय दृष्टिकोन, सगळी सूत्र किल्ल्यावर धरायची. छत्रपतींच्या स्वराज्याची सगळी सूत्र किल्ल्यावरून हलत असताना त्याची रचना काय होती? नाही, आता आपण जर किल्ल्यांकडे पाहिलं तर आज एवढंच कशाला, आपल्या सोलापूरचा किल्लाही बहुतेक जणांनी बघितलेला असेल. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून किल्ल्याची बांधणीच अशी केलेली असते. मुख्य द्वार जे आहे, तुम्ही सोलापूरच्या किल्ल्याचे जर बघितले तरी तुमच्या लक्षात येईल. तर कधीच आपल्याला किल्ल्याचा दरवाजा, आपण गेलोय दरवाजा दिसतोय असं कुठल्याच किल्ल्याच्या बाबतीमध्ये होत नाही. का होत नाही तर किल्ल्याचा दरवाजा म्हणजे मजबूत असणारा दरवाजा तोडण्याची 2 साधनं आहेत. एक तर मोठाच्या मोठा लाकडाचा ओंडका घ्यायचा आणि सगळ्या सैनिकांनी तो उचलून जोराने किल्ल्याला त्या दरवाजाला धडक मारून किल्ल्याचा दरवाजा तोडायचा. किंवा दुसरा सगळ्यात महत्वाचा आणि सोपा उपाय म्हणजे हत्तीच्या साह्याने किल्ल्याच्या दरवाजावर धडक मारून किल्ल्याचा दरवाजा तोडायचा. आता इथे एक गोष्ट किल्ल्याच्या संरक्षणासाठी केलेली असते की किल्ल्याच्या दरवाजाला जाण्यासाठी असा नागमोडी आकाराने आपल्याला जावं लागतं. तुम्ही नळदुर्गचा किल्ला जरी बघितला तरी तुम्हाला पाहायला मिळेल, सोलापूरचा किल्ला जरी बघितला तरी तुम्हाला पाहायला मिळेल की किल्ल्याच्या समोर असा मोठा ओंडका घेऊन धडक द्यावी अशी स्थिती जागा नाही, किंवा हत्तीने धडक द्यावी अशीही जागा नाही. का जागा नाही तर हत्तीने जर दरवाजाला धडक द्यायची असेल तर त्यासाठी हत्तीला वेग घ्यावा लागतो आणि वेग घेऊन धडक मारण्यासाठी त्याला अंतर हवं असतं. आणि नागमोडी वळण असेल तर हत्ती नागमोडी वळणाने वेग घेऊ शकत नाही. आणि म्हणून आपण पाहतो की किल्ल्याचे दरवाजे हे सगळं, कुठल्याही किल्ल्याचा दरवाजा तुम्ही पाहिलात तर तुम्हाला लक्षात येईल की प्रामुख्याने असे नागमोडी वळणाने जाऊन दरवाजापर्यंत आपण पोहोचतो. दुसरा महत्वाचा भाग बुरुज बांधलेले आहेत, त्यानंतर वरून झरोके सोडलेले आहेत. आणि अनेक किल्ल्यांच्या बाबतीमध्ये आपण पाहिलेलं आहे. आता खरं पाहता बाहुबली चित्रपट आणि दुसऱ्या भागामध्ये किल्ल्याचं संरक्षण करताना पेंढारींशी लढताना जो बाहुबली दाखवलेला आहे ते सगळं तंत्र जर तुम्ही बघितलं ना, ते सगळंच्या सगळं तंत्र शिवकाळातील आणि शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचं तंत्र तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे मोठमोठे दगड वरून सोडणे आणि मोठमोठे दगड वरून तुम्ही सोडल्यानंतर तो दगड वेगाने जेव्हा येतो तेव्हा पुढे असणारे सगळे सैनिक घेऊन जातो ना. दुसऱ्या बाजूला झरोके सोडलेले, झरोक्यातून गरम पाणी असेल, गरम तेल असेल, तिथून खालून येणाऱ्या प्रत्येक सैनिकांवर वरून ओतलं जात आहे. किंवा बाणाच्या साह्याने हल्ला करणं तिथून शक्य होत आहे. म्हणजे या ज्या गोष्टी आहेत ज्या आपण त्या चित्रपटामध्ये पाहिल्यात खूप मोठ्या प्रमाणावर, त्या सगळ्याच्या सगळ्या शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीच्या गोष्टी भव्य दिव्य स्वरूपामध्ये त्या चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. आणि दुसरा महत्वाचा भाग, प्रशासकीय दृष्टीने किल्ल्यांना खूप महत्व होतं. म्हणजे किल्ल्याचं महत्व केवळ लष्करी दृष्टीने होतं असं नाही. शिवाजी महाराज असं म्हणतात की ज्या पद्धतीने शेतकरी शेतास माळा बांधून शेतीच्या पिकाचं संरक्षण करतो किंवा नौकेस खिळे मारून जशी बळकटी आणली जाते, त्याच पद्धतीने राज्यकर्त्याने राज्यास बळकटी आणण्यासाठी किल्ले बांधले पाहिजे. आता संरक्षणाच्या दृष्टीने जितकं महत्व आहे तितकंच प्रशासकीय दृष्टीने देखील किल्ल्यांचं महत्व आहे.
कारण शिवाजी महाराजांचा कालखंड हा अत्यंत धामधुमीचा कालखंड आहे. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शिवाजी महाराज हे किल्ल्यांना संरक्षणाच्या दृष्टीने खूप महत्त्व देतच आहेत, परंतु त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्या प्रशासनाच्या दृष्टीने देखील किल्ल्यांना खूप महत्त्व आहे. कारण मैदानावरील भागातून, सपाटीवरील भागातून प्रशासन चालविणं शक्य नाही. कारण त्या काळामध्ये शत्रू जेव्हा आक्रमण करत असे तेव्हा आक्रमण केल्यानंतर तो गावाच्या गावं जाळून उद्ध्वस्त करत असते. आणि जर सपाटीवरील प्रदेशामध्ये तुमची कार्यालय असतील, तुम्ही केलेली जमिनीची मोजणी आहे, तुम्ही केलेली जमिनीची प्रतवारी आहे, तुम्ही केलेलं कर संकलन आहे, तुम्ही केलेले काय नियम आहेत, या सगळ्या गोष्टी जिथे तुम्ही साठवून ठेवलेल्या आहेत, ती कार्यालय जर जाळून टाकली तर पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. तुमच्याकडे कागदोपत्रे आवश्यक असणारी साधनच राहणार नाहीत. आणि म्हणून राज्यकारभार हा त्या काळामध्ये सर्व किल्ल्यांवरूनच चालत असे. राज्यकारभाराची केंद्र म्हणून किल्ल्यांचा वापर हा केलेला आपणास पाहावयास मिळतो. आणि दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा भाग हा होता की जनतेच्या संरक्षणासाठी किल्ले हे अत्यंत महत्त्वाचे होते. जेव्हा आपण पाहतो की पुरंदरला वेढा दिलेला आहे आणि मिर्झा राजा जयसिंगांनी पुरंदरला वेढा दिल्यानंतर आता स्थिती अशा प्रकारची आहे की खूप काळ गेलेला आहे. पुरंदर आणि रुद्रमाळ असा तो जोड किल्ला आहे. रुद्रमाळ पडलेला आहे, आता पुरंदर राहिलेला आहे. आणि पुरंदरचा किल्लेदार देखील मुरारबाजी बाहेर पडतो, मोगली सैन्यावर आक्रमण करतो, त्यांची मोठी हानी करतो, पण तिथे तो हुतात्मा होतोय. आणि अशा स्थितीमध्ये अधिक काळ पुरंदर लढविणं शक्य नाही हे लक्षात आल्यानंतर शिवाजी महाराज मिर्झा राजा जयसिंगाच्या बरोबर तह करतायत, करार करतायत. आणि हा तह आणि करार करण्याचं सगळ्यात मोठं कारण जर काय असेल तर ज्या वेळेला या परिसरामध्ये आक्रमण मोगली सैन्याने केलं, दिलेर खानाने आणि मिर्झा राजांनी केलं, त्यावेळेला आपले प्राण वाचविण्यासाठी त्या किल्ल्याच्या परिसरातील सगळे लोक पुरंदरवर आश्रयाला गेलेले आहेत. जवळपास 5,000 नागरिक हे त्यावेळेला किल्ल्यावर होते. आणि शिवाजी महाराजांच्या पुढे प्रश्न असा होता की जर पुरंदर पडला तर या नागरिकांचं, या रयतेचं होणार काय, या जनतेचं काय होणार? त्यांची सरसहा कत्तल केली जाईल, त्यांना गुलाम म्हणून विकलं जाईल, स्त्रिया बाळींच्या बरोबर, वृद्ध लहान मुलं यांच्याबरोबर मोगल कसे वागतील? पण या प्रकरणात आपल्याला असं दिसून येतं की जेव्हा जेव्हा अशी संकट येत, जेव्हा जेव्हा अशी आक्रमण होत, त्यावेळेला गावातील रयत आपले प्राण वाचविण्यासाठी किल्ल्याचा आश्रय घेत असते. आणि म्हणून राजाच्या साठी सुद्धा किल्ले म्हणजे प्राणरक्षण. आणि कोणाचाही भरवसा न करता नित्य नूतन किल्ले बांधण्याचा ध्यास राजाने घेतला पाहिजे, असं रामचंद्र पंत अमात्य तेवढ्यासाठी म्हणतो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याने इंग्रज हादरले, मोगल हादरले, औरंगजेबाची बादशाही हादरली. संपूर्ण जगभर छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला चर्चेचा विषय ठरला. अमेरिकेशी कायम युद्ध करणाऱ्या व्हिएतनाम यांना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याच्या युद्धनीतीची भुरळ होती. आणि व्हिएतनामनं अमेरिकेशी युद्ध शिवछत्रपतीचं तंत्र वापरून केलं होतं. नाही, खरं आहे ना. म्हणजे जवळजवळ 20 वर्ष व्हिएतनाम अमेरिकेबरोबर लढतोय. आता व्हिएतनाम जर बघितलं, काय व्हिएतनाम आहे? एक अत्यंत छोटासा दरिद्री अशा प्रकारचा देश. दरिद्री या अर्थाने की कुठलीच साधन संपत्ती नाही आहे, लोकांना पोटभर खायला मिळत नाही आहे. आणि अमेरिकेसारख्या जागतिक महासत्ता असलेल्या, म्हणजे आपल्या टाचेखाली सगळा जग ज्या अमेरिकेने ठेवला होता, त्या अमेरिकेबरोबर एक छोटंसं राष्ट्र लढतं आहे. स्वातंत्र्याची उर्मी घेऊन 20 वर्ष लढतं आहे आणि आपलं स्वातंत्र्य युद्ध यशस्वी करून दाखवित आहे. तर त्यांच्या राष्ट्राध्यक्षांच्या समाधीवरच असं लिहिलेलं आहे की हे जे स्वातंत्र्य युद्ध आम्ही यशस्वी करू शकलो, त्याचं सगळ्यात मोठं प्रेरणास्थान जर कोण असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि म्हणून ज्या वेळेला व्हिएतनामच्या परराष्ट्र मंत्री भारतामध्ये आलेल्या होत्या, तेव्हा भारतात आल्यानंतर त्यांनी आग्र्याचा ताजमहाल नाही बघितला, तर त्या म्हणाल्या की मला छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड बघायचा आहे. आणि त्या रायगडावर शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आल्या. आणि हे कशामुळे होऊ शकलं? आम्ही हे जे स्वातंत्र्य युद्ध लढलो, जिंकू शकलो,
या सगळ्याचं श्रेय त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेलं आहे. आणि यावरून आपल्या लक्षात येतं की गडकोट हे खऱ्या अर्थाने राजासाठी सुखनिद्रागार होतं. गडकोट हीच राज्यलक्ष्मी होती. आणि म्हणूनच शिवाजी महाराजांच्याबद्दल मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यात झाला, शिवाजी महाराजांना वैभव जे प्राप्त झालं ते किल्ल्यामुळे झालं, आणि शिवाजी महाराजांचं एकूणच स्वराज्य निर्माण करण्याचं कार्य वगैरे हे किल्ल्यामुळे तडीत जाऊ शकलं असं आपणास पाहावयास मिळतं. अगदी खरं आहे सर. अलीकडच्या काळामध्ये हे सगळे जर किल्ले पाहिले तर सगळे उपेक्षित, दुर्लक्षित, दुरावस्थेत सापडलेले किल्ले दिसतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास किल्ल्यांचा हा सगळा इतक्या दुरावस्थेत आहे. एक इतिहासकार म्हणून आपल्याला काय वाटतं? नाही, निश्चितच. खरं तर आज अनेक किल्ल्यांवर आपण जेव्हा जातो तेव्हा तिथलं चित्र खूप त्रासदायक, वेदनादायक अशा प्रकारचं आहे. म्हणजे किल्ल्यांच्या तटभिंती पडलेल्या आहेत. त्याही पलीकडे जाऊन आपण पर्यटक म्हणून जात असताना तिथे गेल्यानंतर आपलं प्रेम व्यक्त करण्याचं साधन म्हणून किल्ल्यांना वापरतोय. सगळ्या तिथल्या असणाऱ्या दगडांच्यावर, भिंतींच्यावर आपली नावं लिहिणं वगैरे सगळ्या गोष्टी करतोय. त्याही पलीकडे जाऊन अनेक किल्ल्यांवर तरुण जात आहेत आणि पार्ट्या करतायत, दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत, अशा प्रकारचं चित्र सगळं हे खरं तर ओंगळवाणं अशा प्रकारचं चित्र आहे. पण ते चित्र आता आपल्याला दिसतंय. आपल्याला या बाबतीमध्ये तरुणांचं प्रबोधन आपण कसं करू शकू? पर्यटक म्हणून जात असताना तिथे असणाऱ्या त्या किल्ल्यांची आणि किल्ल्यांच्या बाबतीतली आस्था जी आहे ते त्यांच्या मनामध्ये कशी आपण जागृत करू शकू, या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे. आणि ते प्रबोधन झाल्याखेरीज या सगळ्या गोष्टी कमी होणार नाही. दुसऱ्या बाजूला असंही आहे की शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने सरकार सत्तेवर येत आहेत वगैरे अशाही प्रकारचं चित्र आहे. परंतु या शिवाजी महाराजांचं मोठेपण सांगणारे, या शिवाजी महाराजांच्या मोठेपणाला दाखविणारे हे जे किल्ले आहेत ते नष्ट होताना त्यांचं संवर्धन झालं पाहिजे यासाठीचे प्रयत्न मात्र कोणीही करत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि म्हणून सरकारांनी त्याला निधी द्यावा, किल्ल्यांची दुरुस्ती करावी, पुनर्बांधणी करावी आणि त्याचं संवर्धन केलं जाणं हे भविष्यातील लोकांना, म्हणजे आता येणाऱ्या ज्या आपल्या पिढ्या आहेत त्यांना शिवाजी महाराज सांगायचे असतील, त्यांना शिवाजी महाराजांचं कार्य दाखवायचं असेल तर त्यासाठी भग्न अवशेष न दाखवता आपण त्या किल्ल्यांचं संवर्धन करून त्यांच्या पुढे आदर्श ठेवणं गरजेचं आहे. नाहीतर आपण पुढे म्हणत राहू की काही आदर्श आमच्या पुढे नाही. पण आदर्श असणारी महान व्यक्तिमत्व, त्यांचं कार्य हे त्याचं जतन करणं देखील आपलं कर्तव्य आहे. ते जर आपण केलं नाही तर मात्र अवघड आहे. अगदी खरं आहे सर. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाची सुवर्णपानं जर शोधायची असतील तर ती ह्या गडकोट किल्ल्यांमध्ये शोधावी लागतील, इतकी ती संपन्न आहेत. आपण आलात इन सोलापूर न्यूज चॅनलमध्ये शिवजयंतीनिमित्त आपण विशेष मुलाखत दिली, त्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत. धन्यवाद. शोधू कुठार धावू कसर मीच स्वतःला पाहू कसर या मावळातून मावळून तू कधीच गेला र माझ्या